Hello, dear students. Welcome to Industrial Economics MCOM Part 1 Semester 2 Lecture Series. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MCOM Part 2 सेकंड सेमिस्टरमधील इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. सदर विषयाचा अभ्यास करत असताना मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की आपण सर्वांनी इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र हा विषय 11वीपासून अभ्यासत आलेला आहात. परंतु इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा एक अर्थशास्त्राचाच भाग आहे. जसं आपण म्हणतो की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर मानवाच्या गरजांचा अभ्यास केला जातो. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की मानवाच्या गरजा ह्या अमर्याद असतात. तसेच त्या दुर्मिळ परंतु पर्यायानं या गरजा भागवण्यासाठी असणारी जी संसाधनं आहेत ही संसाधनं मर्यादित आहेत. गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी असणारी साधने यांची जेव्हा आपण सांगड घालतो तेव्हा ज्या काही आर्थिक समस्या उद्भवतात तर अशा प्रकारच्या आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. खरं पाहता अर्थशास्त्र हे आधुनिक सामाजिक शास्त्र असले तरी पण प्राचीन काळापासून समस्यानुसार अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये सुधारणा होत गेल्या. किंबहुना बऱ्याच अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत या अर्थशास्त्राच्या व्याख्यांमध्ये सुद्धा संबोधलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ विकासाशी संबंधित जेव्हा समस्यांचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला विकासाचं अर्थशास्त्र म्हणतो. जेव्हा कृतींविषयीचा अर्थशास्त्र असतो तेव्हा आपण त्याला कृषी अर्थशास्त्र असं म्हणतो. मग जेव्हा आपण उद्योगांविषयांच्या आर्थिक समस्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्या अर्थशास्त्राला या ठिकाणी काय म्हटलं जातं तर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स असं याला सेपरेटली म्हटलं जातं. म्हणजेच या इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आपण व्यवसायाला येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत या आर्थिक समस्यांचा अभ्यास आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून करणार आहोत. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती घडून आली आणि औद्योगिक क्रांतीमुळे संपूर्ण जगाचा चेहरा हा बदलला गेला. पारंपरिक जी उत्पादन पद्धती होती ती बंद पडली आणि आधुनिक उत्पादन पद्धतीचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्राचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढू लागलं. आज तर औद्योगिक विकास म्हणजे आर्थिक विकास असं समीकरण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र असेल औद्योगिक विकास साध्य करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असते. भारतामध्ये 1991 नंतर नवीन आर्थिक धोरण हा उपक्रम जेव्हा आला तर या नवीन औद्योगिक धोरणाच्या अंतर्गत जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल म्हणजेच काय तर ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड लिबरलायझेशन तर याच्या माध्यमातून आपण आज पाहतोय की औद्योगिक विकासामध्ये कसून प्रयत्न केला गेलेला आहे. आणि आज आपण इतक्या औद्योगिक विकासाची जी काही वेगवेगळी साधनं आपण उपभोगतो आहे तर हे सर्व साधने ही औद्योगिक विकासाचीच क्रांती आहे असं म्हटलेलं वावगं ठरणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ न दडवता आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे येऊ. तो म्हणजे की नक्की औद्योगिक अर्थशास्त्राचं मिनिंग काय, की नक्की व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. तर विद्यार्थी मित्र हो, औद्योगिक अर्थशास्त्र ही संकल्पना ही 5 दशकांपूर्वी PWS अँड्र्यूज यांचं जे लिखाण आहे ते या लिखाणामध्ये ही संकल्पना स्वीकारली गेली होती. आणि त्यानंतर ही जी संकल्पना आहे ही अधिकाधिक लोकप्रिय होत गेली. आणि अर्थशास्त्राचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये औद्योगिक अर्थशास्त्र ही एक नवीन नावाची शाखा ओळखली गेली लागली. उदाहरणार्थ उद्योगांचे अर्थशास्त्र ज्याला आपण इकॉनॉमीज ऑफ इंडस्ट्रीज, उद्योगधंदा आणि व्यापार म्हणजे इंडस्ट्री अँड ट्रेड, वाणिज्य कॉमर्स, व्यावसायिक अर्थशास्त्र, बिझनेस इकॉनॉमिक्स अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे अर्थशास्त्रामध्ये लिहिलं गेलं. तर औद्योगिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये उत्पादन संस्था म्हणजेच फर्म्स आणि उद्योगधंदे म्हणजेच इंडस्ट्री यांच्यामधील आर्थिक समस्या आणि त्यांचा समाजाशी असलेला परस्पर संबंध याचा विषयीचा अभ्यास केला जातो. जर काही विद्यार्थी मित्रांना इंग्रजीमध्ये ह्या गोष्टींचं जर सांगायचं झालं तर मला इंग्रजीमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजे काय. तर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजे इट इज दॅट ब्रांच ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स विच स्टडीज द इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स ऑफ द फर्म्स अँड इंडस्ट्रीज अँड देअर रिलेशनशिप विथ द सोसायटी ॲज अ होल. In the economic literature, it is known as several names like the marginal differences or economic differences, or you can say economies of industry, industry and trade. So these are the branches of industrial economics wherein which the goods and services which are related to the government, producers, consumers and workers.
तर आता जर आपण औद्योगिक अर्थशास्त्राची जर व्याख्याच सांगायची झाली तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की पेंग्विन या अर्थशास्त्राच्या नुसार औद्योगिक अर्थशास्त्र ही उपयोजित अर्थशास्त्राची शाखा असून यामध्ये उद्योगांची रचना, व्यवस्थापन, मालकी हक्क आणि उद्योगांवरती या सर्वांचा होणारा परिणाम आणि ज्या घटकांचा हा परिणाम केला जातो ह्या सर्व घटकांचा अभ्यास करणारं अर्थशास्त्र म्हणजे काय तर औद्योगिक अर्थशास्त्र. तर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की इंडस्ट्रियल इकॉनॉमिक हन्सन यांच्या मते इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स इज द टर्म फॉर इकॉनॉमिक ॲनालिसिस ॲज इट इज अप्लाय टू द इंडस्ट्री. म्हणजेच काय की हन्सन असे म्हणतात की औद्योगिक अर्थशास्त्र ही अशा एक प्रकारची संज्ञा आहे की जी अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं जातं, कारण की हे विश्लेषण आपल्याला त्या इंडस्ट्रीसाठी उपयोगी असतं आणि म्हणून औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये इंडस्ट्रीचं विश्लेषण हे केलं जातं. खरं सांगायचं म्हटलं तर औद्योगिक अर्थशास्त्र जे आहे या अर्थशास्त्राचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत ज्याला आपण एलिमेंट्स असं म्हणतो. पहिला जो एलिमेंट आहे तो एलिमेंट म्हणजे वर्णनात्मक पैलू, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह एलिमेंट असं म्हणतो. आता वर्णनात्मक पैलू म्हणजे काय तर याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राविषयीची माहिती उद्योजकांना आणि व्यावसायिकांना पुरवली जाते. स्वदेशातील विदेशातील उद्योग असेल किंवा व्यावसायिक वातावरण असेल, शासकीय धोरणं असतील, त्याच्यामध्ये होणारे बदल, स्पर्धात्मक स्थिती असेल, उत्पादक घटकांची उपलब्धता असेल, म्हणजे ह्या सर्व विषयांचा विस्तीर्ण आणि सखोल अभ्यास हा वर्णनात्मक गोष्टींमध्ये होत असतो. म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये आपल्याला जो महत्त्वाचा घटक पाहायला मिळतो तो म्हणजे काय की औद्योगिक अर्थशास्त्र हे आपल्याला माहिती पुरवतं. कशाची माहिती पुरवतं तर आपल्याकडे स्वदेशी असणारे आणि विदेशी असणारे व्यवसाय, त्या देशांमध्ये व्यावसायिक वातावरण कशा प्रकारचं आहे, ते कुठल्या प्रकारच्या पॉलिसीज फ्रेम करतात, तिथे कॉम्पिटिशन कशा प्रकारचं आहे, कोणते कोणते घटक त्या ठिकाणी उपलब्धता आहे, तर ह्याचा सखोल अभ्यास हा औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि दुसरा महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे ॲनालिटिकल एलिमेंट, ज्याला आपण विश्लेषणात्मक पैलू असं म्हणतो. तर ह्या अंतर्गत आपण उद्योगांचं व्यावसायिक धोरण काय, त्यांची निर्णय प्रक्रिया कोणती आहे याविषयीची माहिती घेतो. त्याचप्रमाणे बाजारपेठेचं विश्लेषण, किमतीची निश्चिती, तंत्रज्ञानाची निवड कशा प्रकारे करायची, उद्योगांची स्थान निश्चिती कशा प्रकारे करायची, गुंतवणुकीचं नियोजन कसं करायचं, उत्पादनाचं विविधीकरण म्हणजे काय, तर इत्यादी सर्व जे काही विषय आहेत हे विश्लेषणात्मक यांची माहिती ही इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये उपलब्ध होत असते आणि याच्यानुसार आपल्या उद्योगाची निर्णय प्रक्रिया कशी पाहिजे ह्याचा देखील अभ्यास आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये करत असतो. आता पुढचा पार्ट पाहायचा म्हणजे ते म्हणजे काय नेचर ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. म्हणजेच काय की औद्योगिक अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे. तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की औद्योगिक अर्थशास्त्राचे जर वर्णन करायचं असेल तर ह्याचं स्वरूप असं आहे की डिस्क्रिप्टिव्ह आणि ॲनालिटिकल. म्हणजे ज्याच्यामध्ये सखोल माहिती पण दिली जातं आणि त्या माहितीचं विश्लेषण पण केलं जातं. आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टींची माहिती असल्याशिवाय कोणताही उद्योग किंवा व्यवसाय तो कशा प्रकारे आपण चालवला पाहिजे व त्याच्यामध्ये कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजे हे सांगणं थोडंसं कठीण आहे. आणि त्यामुळे औद्योगिक अर्थशास्त्र ही जी काही संकल्पना आहे या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये फर्म्स आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये आर्थिक प्रश्न जे असतील तसेच उद्योग संस्था व उद्योगधंदा यांचा सामाजिक असणारा जो काही संबंध आहे याचा अभ्यास हा आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये करतो. बऱ्याचदा इंडस्ट्रीजला मूलभूत आर्थिक समस्या असतात. अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या सर्व समान असतात. औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये देखील उद्योजकाला कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, उत्पादनाची पातळी काय असली पाहिजे, तसंच कोणत्या उत्पादन तंत्राचा अवलंब केला पाहिजे, उत्पादन आपण कुठं केलं पाहिजे, जाहिरातीवरती किती खर्च केला पाहिजे, किती आपण कर्ज घेतलं पाहिजे, ते कुणाकडून घेतले पाहिजे, ह्या सर्व प्रकारचे निर्णय हे औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये घ्यावे लागतात. आणि म्हणून वेगवेगळ्या वस्तू आणि त्यांचं जे उत्पादन आहे तसेच या वस्तू आणि उत्पादनासाठी ज्या विविध प्रकारच्या बाजारपेठा असतात व त्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या ज्या उत्पादन संस्था व उद्योगधंदे आहेत ह्या उत्पादन संस्था म्हणजेच फर्म्स आणि उद्योगधंदे म्हणजेच इंडस्ट्रीज ही आपली विविध प्रकारची ध्येय आणि उद्दिष्ट ही कशा प्रकारे पूर्ण करण्यासाठी वागतात या विषयाचा मीमांसा ही औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केलेली असते. जे मायक्रो इकॉनॉमिक्स ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये उत्पादकाच्या वर्तवणुकीचा विशेषतः साधनसामग्रीच्या दुर्मिळतेचा अभ्यास केला जातो. आणि मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये एक अनुमानिक म्हणजेच डिडक्टिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त अशा शाखा आहेत. तर औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये कमी औपचारिक म्हणजेच लेस फॉर्मल आणि अधिक अनुमानिक अशा प्रकारचे याच्यामध्ये अभ्यास केला जातो. खरं सांगायचं मध्ये जर आपण औद्योगिक अर्थशास्त्राचा विस्तार पाहायला गेला म्हणजे औद्योगिक अर्थशास्त्र हे कुठं कुठं अप्लाय केलं जातं तर औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे उत्पादन विषयीची माहिती देणे. औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये
मटेरियल असेल, इमटेरियल असेल, त्याचप्रमाणे उत्पादनाचं विश्लेषण असेल, त्याचप्रमाणे विविध उद्दिष्टांचे निश्चिती करून ते साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील, औद्योगिक उत्पादनामध्ये सहभागी होणारे जे काही घटक आहेत या घटकांसाठी त्यांचा कामाचा मोबदला असेल किंवा त्यांची स्थान निश्चिती या विषयाचा अभ्यास असेल, तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तसंच कॅपिटल असेल किंवा लेबर असेल किंवा आपल्याकडचं जे काही मॅनेजमेंट असेल, तर ह्या घटकांचा देखील मोबदला कशाप्रकारे निश्चित करायचा, डिस्ट्रीब्युशन कशी पॉलिसी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे, तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास हा औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये होत असतो. खरं पाहता औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचे जे विषय आहेत ते विषय म्हणजे उत्पादन संस्थेचा सिद्धांत. म्हणजेच उत्पादन संस्थेच्या सिद्धांतामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की उत्पादन संस्थेचा सिद्धांत म्हणजे काय, तर या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये फर्म म्हणजे उत्पादन संस्था ही इंडस्ट्रीशी कशी संबंधित आहे, तसेच या फर्मचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत याचा अभ्यास केला जातो. कारण की जेव्हा आपल्याला उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट आणि उद्योगधंद्यांचे उद्दिष्ट हे आपल्याला माहिती होतात, तेव्हा आपण कुठून सुरुवात केली पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास हा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. आता या ठिकाणी किंमत विश्लेषण आणि उत्पादनाचं कार्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉस्ट ॲनालिसिस अँड प्रोडक्शन फंक्शन असं म्हणतो, तर याच्यामध्ये प्रोडक्शन ही जी ॲक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये फर्म एंगेज असते, म्हणजे उत्पादन संस्था ही एंगेज असते, तर कुठल्या प्रकारचं आपण उत्पादन केलं पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे वेगवेगळे रिसोर्सेस वापरलं पाहिजे, त्याचं कॉम्बिनेशन कसं केलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, तर प्रोडक्शन करताना आपल्याला किती किंमत मोजावी लागणार आहे, तसेच किमतीचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण की किमतीच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत असतात तर त्याचं एक विश्लेषण करावं लागेल आणि विश्लेषण केल्यानंतर आपलं प्रोडक्शन फंक्शन आणि त्याच्यासाठी येणारी किंमत या दोघांचा ताळमेळ होतोय किंवा नाही, तर याचा अभ्यास आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये करत असतो. त्याचप्रमाणे नफा विश्लेषण, ज्याला आपण प्रॉफिट ॲनालिसिस असं म्हणतो, तर प्रॉफिट हा जो आहे म्हणजे नफा जो आहे तर तो हा कुठल्याही व्यवसाय संस्थेचा म्हणजे उत्पादन संस्थेचा हा मुख्य उद्दिष्ट असतो आणि त्यामुळं नफ्याचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आहेत. तर याच्यामध्ये नफा कशा प्रकारे मोजला पाहिजे, त्यानंतर नफ्यामध्ये आपण नफा कशा प्रकारे मिळवला पाहिजे, नफा मिळवत असताना कोणत्या गोष्टींचा आपण लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचं जे काही विश्लेषण आहे ते इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये दिलं जातं. त्याचप्रमाणे मायक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं पर्यावरण असं म्हणतो, तर याच्यामध्ये काय केलं जातं की जी फर्म आहे म्हणजे उत्पादन संस्था आहे ती जेव्हा काम करत असते तेव्हा काम करताना त्यांना बऱ्याचदा खूप साऱ्या इंडस्ट्रीबरोबर कॉम्पिटिशन करावं लागतं, खूप साऱ्या फर्मबरोबर त्यांना कॉम्पिटिशन करावं लागतं आणि कॉम्पिटिशन करत असताना ह्या सर्वांमध्ये आपण जे काम करतो त्या कामामध्ये सगळ्यात इकॉनॉमिकल फंक्शन कुठलं, म्हणजे सगळ्यात असं कोणतं फंक्शन आहे की जे फंक्शन परफॉर्म करताना आपल्याला कमीत कमी खर्च येतो आहे, त्याचप्रकारे आपल्याकडे असणारा जो काही इन्कम आहे आणि आपण त्या इन्कमच्या माध्यमातून किती लोकांची एम्प्लॉयमेंट करून देणार आहोत याचं प्रमाण किती आहे याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच आपण जर एखादी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सुरू केली तर आपण किती स्टेबल राहू किंवा आपल्यामध्ये किती फ्लक्च्युएशन्स येतील, किमतीमध्ये किती बदल होतील, ह्या सर्व घटकांचा अभ्यास हा मायक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे पर्यावरण आहे याच्यामध्ये घेतला जातो. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रीय धोरण व नियोजन, ज्याला आपण इकॉनॉमिक पॉलिसी अँड प्लॅनिंग असं म्हणतो, तर आता ज्या काही आजकालचे जे काही बरेच जे काही आधुनिक जे काही अर्थशास्त्राचे सिद्धांत आहेत तर याच्यामध्ये मिक्स इकॉनॉमिक्स हे वापरलं जातं, ज्याच्यामध्ये जेव्हा आपण डिसिजन मेकिंग करतो तेव्हा ही जी डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे ती ही डिसिजन मेकिंग प्रोसेस ही इंडिव्हिज्युअल लेवलला चालते आणि म्हणून जेव्हा ही इंडिव्हिज्युअल लेवलला प्रोसेस चालत असते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तो उद्दिष्ट विचारात घेऊनच आपण ती डिसिजन मेकिंग प्रोसेस पूर्ण केली पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्या कंपनीची जी मुख्य योजना आहे तर ह्या मुख्य योजनेचा जो उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे अर्थशास्त्रीय जे काही वातावरण आहे ते वातावरणामध्ये जी उत्पादन संस्था आहे ती उत्पादन संस्था काम करू शकेल का. त्याचप्रमाणे औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये आपलं इंडस्ट्रीचं स्थान कुठंतरी निर्माण करण्याचा प्रयत्न हा आपण याच्यामध्ये करत असतो आणि म्हणून औद्योगिक अर्थशास्त्र हे अर्थशास्त्रीय नियोजन व धोरण याचा अभ्यास करत असतं. आणि शेवटचा भाग म्हणजे माहिती व निर्णय प्रक्रिया.
तर औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये जे काही सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे काय, तर माहिती. व नुसती माहितीचा उपयोग नाही, तर त्या माहितीचा उपयोग करून आपल्याला त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो. आता जर आपण भारताचं उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की आपण एक डेव्हलपिंग कंट्री आहोत. त्याच्यामुळं आपल्याला बरेचसे जे इंडस्ट्रीज आहेत त्याचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, तर याचा आपल्याला माहिती असावी लागते. मग ह्या माहितीचा आधार घेऊन आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत आणि विश्लेषण केल्यानंतर आपण ते विश्लेषण आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये कशाप्रकारे राबवता येईल. तसंच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक असतील किंवा सामाजिक असतील किंवा व्यावसायिक असतील, तर ह्या प्रकारची धोरणं कशाप्रकारे आखली पाहिजेत व त्या धोरणासाठी आपण कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा समावेश याच्यामध्ये करण्यात येतो. आणि शेवटचा आजचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला तर लिमिटेशन्स ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. आता लिमिटेशन्स ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचे काय लिमिटेशन्स आहेत. तर सगळ्यात पहिलं जे लिमिटेशन आहे ते म्हणजे डिपेंडन्स. इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हे इतर गोष्टींवरती डिपेंड आहे. म्हणजेच जेव्हा एखादी इंडस्ट्री ही एखाद्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये ती लोकेटेड असते, तेव्हा त्या इंडस्ट्रीला आजूबाजूच्या त्या लोकेशनच्या आजूबाजूला जे काही लोकं राहतात त्या लोकांच्या गरजा विचारात घेऊनच मॅन्युफॅक्चरिंग करावं लागते. म्हणजेच काय की ती इंडस्ट्री ही डिपेंडंट असते आजूबाजूच्या परिस्थितीवरती. आणि म्हणून जर बऱ्याचदा अनवॉन्टेड इव्हेंट्स जसं की नॅचरल कॅलॅमिटीज, फ्लड अशा प्रकारच्या जर काही घटना घडल्या, तर त्याच्यामुळे सप्लाय ऑफ प्रोडक्ट जो असतो तर तो सप्लाय ऑफ प्रोडक्ट हा आपला डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे डिपेंडन्सीची कंडिशन ही आपल्यावरती उद्भवत असते. त्यामुळे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये डिपेंडन्सी हा एक लिमिटेशन मानला जातो. दुसरं म्हणजे फिअर ऑफ डिप्रेशन, ज्याला आपण घसरण्याची भीती म्हणतो. फिअर ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या वस्तूचा सातत्यानं सप्लाय न करता येणं म्हणजे फिअर ऑफ डिप्रेशन. जेव्हा एखादी संस्था ही एका ठिकाणी क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन करत असते व ते सातत्याने प्रोडक्शन वाढवत असते, तेव्हा प्रोडक्शन वाढतं आहे म्हणजेच की एंटायर क्वांटिटी ऑफ गुड्स जेवढे आपण प्रोड्यूस करणार आहोत तेवढे सगळेच आपल्याला विकता येतील किंवा सप्लाय करता येतील असं नाही. त्याच पद्धतीने सामाजिक समस्या. आता इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचा जर विचार करायचा म्हटला तर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याचशा सामाजिक म्हणजे सोशल प्रॉब्लेम्सचा अभ्यास केला जातो. मग हे जे सोशल प्रॉब्लेम्स असतात, उदाहरणार्थ कंजंक्शन असेल, इमर्जन्सीज असेल किंवा काही स्लम एरियाज असतात, बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, स्ट्राईक होतात, तर ह्या सगळ्या गोष्टींचा हा आपलं कंपनीचं जे लेबर असतं त्या लेबरवरती आणि त्या लेबरच्या प्रोडक्टिव्हिटीवरती हा परिणाम होत असतो. त्यामुळं सोशल प्रॉब्लेम्स हे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचे लिमिटेशन्स आहेत. यानंतर रिस्ट्रिक्टेड टाईप ऑफ एम्प्लॉयमेंट, ज्याला आपण काय म्हणतो मर्यादित रोजगार. तर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये आपण सर्वच लोकांना रोजगार पुरवू शकत नाही, कारण की जेव्हा रिसेशन येतं तेव्हा बऱ्याच ठिकाणी जे काही अनक्वालिफाईड कामगार असतात तर त्या कामगारांना कमी केलं जातं आणि अल्टरनेटिव्हली त्यांना दुसरीकडे पर्यायाने एम्प्लॉयमेंट मिळत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा ट्रेड युनियन फॉर्म करावे लागतात. मग ट्रेड युनियन आणि एम्प्लॉयर यांच्यामध्ये पगारवाढ या संदर्भामध्ये वाद निर्माण होतात आणि म्हणून आपण या ठिकाणी इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्समध्ये जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी रोजगार देऊ शकत नाही. आता डिसइकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आपण लार्ज स्केलवरती प्रोडक्शन केल्यानंतर आपली वस्तूची किंमत कमी होईल, परंतु बऱ्याचदा असं होतं की पॉवर फेल्युअर होते, ब्रेकडाऊन होतो, लॉकडाऊन होतो आणि त्याच्यामुळं फायनान्शियली जे काही आपल्यावरती कन्स्ट्रेंट येतात त्या कन्स्ट्रेंटमुळं काय होतं की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना पगार द्यावा लागतात आणि लोकांना जास्त पगार द्यावा लागल्यामुळे काय होतं, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही वाढते आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यामुळे आपलं जे काही इकॉनॉमीज ऑफ स्केलचं जे काही टार्गेट होतं ते आपलं इकॉनॉमिक्समध्ये कन्वर्ट होतं. काही रिजनल इम्बॅलन्सेस असतात. म्हणजेच आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर की एक इंडस्ट्री समजा एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये लोकलाईज आहे, तर बरेच एंटरप्रिनर त्याकडे अट्रॅक्ट होतात. तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर तीच इंडस्ट्री जर दुसऱ्या एखाद्या लोकेशनमध्ये जर ती स्थायिक झाली असती तर त्या इंडस्ट्रीला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ह्या प्रोव्हाइड केल्या गेल्या असतात. तर अशा प्रकारच्या फॅसिलिटीज ह्या त्या लोकेशनवरती डिपेंड असतात. उदाहरणार्थ काही इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे तर त्यांना काही महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं आहे. ज्या इंडस्ट्रीज गुजरातमध्ये आहे तर त्या गुजरातचं जे काही गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, ते त्यांना काही इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून देत आहे. त्याच्यामुळं रिजन वाईज हे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक जे आहे तर याच्यामध्ये रिजनल हे इम्बॅलन्सेस आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे लॅक ऑफ मोबिलिटी ऑफ वर्कर्स. तर जेव्हा आपल्याकडचा कामगार हा कामावरती आपण अपॉइंट करतो तेव्हा तो
अपॉइंट झाल्यानंतर त्याला लवकरच ती जागा सोडून म्हणजे ते कामाचं लोकेशन सोडून तो दुसऱ्या ठिकाणी लवकर शक्यतो जात नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे काही स्किल्ड एम्प्लॉईज असतात तर ते स्किल्ड एम्प्लॉई आपल्याला घेता येत नाहीत. कारण की वर्कर जुना जॉब सोडत नाहीत आणि जुना जॉब ते सोडत नसल्यामुळे आपल्याला नवीन स्किलचे वर्कर्स हे आपल्याला अपॉइंट करता येत नाही. त्याच प्रकारे डेंजर ऑफ अटॅक, बऱ्याचदा युद्ध होऊ शकतं. जसं आता काश्मीरमध्ये तुम्ही बघितलं असेल की तिथे अचानकपणे हल्ले होत आहेत. म्हणजे जेव्हा युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण होते तेव्हा युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या ठिकाणचे इंडस्ट्री ह्या रीच होतात. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये इंडस्ट्रीचा सप्लाय हा वाढत असतो आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीचा लॉस देखील होतो. कारण की दुसरीकडे म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपल्याकडचे असणारी इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी असेल किंवा लोकांचं जनजीवन असेल तर हे विस्कळीत होतं आणि ते विस्कळीत झाल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान हे आपल्याला त्या ठिकाणी फेस करावं लागतं. तर हे सर्व होते आजचे आपले लिमिटेशन्स ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की आपण हा जो सुरुवात केलेली आहे इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स यातला जो पहिला पॉईंट होता तो पहिला पॉईंट तुम्हाला इथे समजला असेल. तुम्हाला सगळ्यांना जर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचे इथून पुढचे लेक्चर पाहायचे असतील तर आपलं यूट्यूब चॅनल कंटेंट VB आपण सर्वांनी सबस्क्राईब करा व सर्वांनी या जास्तीत जास्त व्हिडिओला पहा. व तुमची जर काही शंका असतील तर शंका तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे तुम्ही ह्या शंका उपस्थित करा. धन्यवाद.